केसीनं ड्रॉवर उघडला. वरतीच ठेवलेलं संपादकाकडून आलेलं पत्र त्यांनी बाहेर काढलं. थोडंसं वरती नजरेपुढे डोळ्यावर चढवलेल्या चष्म्यातून नीट दिसावं इतक्या अंतरावर धरलं आणि वाचायला सुरुवात केली. मायना नेहमीचा होता, साचेबंदच. तरी या वेळेला आपल्याकडून चांगल्या आणि वेगळ्या कथेची अपेक्षा आहे या वाक्याशी येताच ते थांबले. त्यांनी पुन्हा ते वाक्य वाचलं आणि स्वतःशीच पुटपुटले. चांगल्या आणि वेगळ्या कथेची अपेक्षा. हे वाक्य सापेक्ष आहे हेही त्यांना जाणवलं. समजा आपण जीव तोडून चांगली आणि वेगळी कथा पाठवलीच तर ती त्यांना तशी वाटेल असं कशावरनं? अखेर प्रतिक्रियासुद्धा व्यक्तिसापेक्ष असतात ना. पण या ठराविक वाक्यानं आपली मनःशांती घालवली आहे हेही लक्षात आलं. केसींना माहिती होतं की ते प्रसिद्धीसाठी किंवा संपादक मागतात म्हणून लिहित नाहीत. त्यांना मूड असला, काही मनातनं सुचलं तर आणि तरच. त्यांनी कित्येक मित्रवत संपादकांना क्षमस्व असं सुद्धा कळवलेलं होतं. निर्मिती ही व्यावसायिक असूच शकत नाही ही त्यांची ठाम समजूत होती. निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिथे आपसूक व्यवहार अवतरत होता. ही कथा कुठल्या मासिकाला पाठवायची, कुठे तिचं स्वागत चांगलं होईल, कुठे ती नीटनेटक्या आकर्षक रूपात छापून येईल हा भाग वेगळा. कथा केव्हा कुठे कशी सुचेल सांगता येत नव्हतं. काही कथांची बीजं 6-6 महिने मनात पडून होती. त्यांच्यातली धगधग त्यांना माहिती होती. घाई गडबडीनं त्यांना बाहेर काढून त्यांच्या मनाचं समाधान त्यांना घालवायचं नव्हतं. आत्तापर्यंत तशा 13-14 कथा त्यांनी लिहिल्या होत्या. प्रत्येक कथा वेगळी होती, आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीनं सुद्धा. लेखकाचं चिंतन वाचकांना स्पष्ट जाणवलेलं होतं. संपादकाच्या, वाचकाच्या, समकालीन लेखकांच्या प्रतिक्रियाही त्यांनी बारकाव्यानं तपासल्या होत्या, लोकांनी आवर्जून कळवलेल्या होत्या. काल हे पत्र आलं आणि ते बेचैन झाले. का ते त्यांनाही कळेना. मनात असा कुठला विचार नव्हता असं नाही, पण विचार आणि भावनांची नुसती गर्दी होती. काही प्रसंग हाताशी होते, काही माणसं मनासमोर होती. फक्त त्यांना सुसूत्रपणे साधणारी एक रेषा लेखक आखत असतो. त्यामुळे त्या विस्कळीत पात्रांना, प्रसंगांना नुसतंच सुसंगत रूप येत नसतं, तर त्यात अचानक ओघ, प्रसाद, लाघव आणि जिवंतपणा उतरत असतो आणि तोही अगदी सहजपणे. कल्पना, विचार आणि भावना यांचा सुरेख संगम साधला जात असतो. अशा काही रचना त्यांनी निर्माण केलेल्या होत्या. बेमालूमपणे त्या जमूनही गेल्या होत्या. कुठेही विसंगती, फट, चीर उरलेली नव्हती. लिहिता लिहिता लेखकाची जबाबदारीसुद्धा वाढते. वाचकांच्याही अपेक्षा वाढतात. ते अजून अशा अपेक्षा करतच असतात. लेखकातला चांगल्यात चांगला भाग त्यांना हवा असतो. केसी अशा एका अपरिहार्य वळणावर येऊन पोचलेले होते. स्वतःचा कस स्वतःच आजमावताना त्यांनाही दमायला होत होतं, पण एका अवर्णनीय अशा स्वरूपाचा आनंदसुद्धा होत असता. संध्याकाळी ऑफिसातनं घरी परतताना केसींनी आठवणीनं ते संपादकानं पाठवलेलं कार्ड बॅगेत टाकलं. वाटेत येताना थांबून पुरेसे जवळ होते तरीसुद्धा कागद विकत घेतले. केव्हा काय सुचेल आणि किती वेळ लिहित बसू आपण त्यांना माहीत नव्हतं. स्कूटर स्टँडला लावून कागद हातात घेऊन ते घरात प्रवेशले तेव्हा त्यांच्या मिसेसनी नवलानं बघून विचारलं, अहो किती कागद आहेत रॅकवर, नवीन का आणलेत, इतकं प्रदीर्घ काय लिहायचं आहे? केसींच्या कपाळावर आठी उमटली. ते बूट काढून ठेवत म्हणाले, चहा टाक, जमलं तर खायलाही कर, रात्री थोडं लिहित बसणार आहे. आणि समजा लिहित बसलो आणि कुणीही आलं तर सांगायचं घरी नाही आहेत. ते आत ओठ वळवून मंद हसले. ते झरकन आत गेले, बॅग ठेवली, कपडे बदलले. हातपाय तोंड धुवून येतो मिसेसनी पोह्यांची बशी समोर ठेवली आणि म्हणाल्या, भरपूर केलेत हां, पोटभर खा, रात्री तुमचं जेवण होणार नाही असं दिसतंय. बराच विचार झालेला आहे का?
मिरची, कांदा, लिंबू यांच्या संमिश्र चवीनं पोहे चविष्ट लागत होते. केसी पोहे मन लावून खात होते. मनात विचार होते, इतस्ततः पसरलेल्या खेळण्याप्रमाणे, मोडून विखरून ठेवलेल्या मेकॅनोच्या पार्ट्सप्रमाणे, पण नेमकेपणा नव्हता. एक अस्पष्ट आराखडा होता. सुरुवात सुचली तरी हीच वाटत नव्हती. शेवट कुठल्या पॉईंटवर करावा आणि का करावा हे ठरत नव्हतं. तरी त्यांनी भराभरा 2 बशा गरमागरम पोहे खाल्ले. मिसेसनी दिलेला गरम दुधाळ चहा संपवला आणि ते कोणाशी न बोलता खोलीत आले. शरीर सैल सोडून पडून राहिले. दिवसभर खुर्चीत बसून बसून शरीर ताठरून गेलं होतं. त्यांना बघता बघता पेंग आली. डोळे मिटले गेले. शरीर दमलेलं होतं. संधी मिळताच त्यांना विश्रांती हक्कानं घेतली. त्यांना जाग आली तेव्हा खिडकीबाहेर काळोख होता. दूरवर रस्त्यावरचे दिवे चमचमत होते. अंगणातच कुठेतरी उमललेल्या फुलांचा सुगंध खिडकीतून वाऱ्याच्या झुळकीबरोबर आत घुसत होता. आपलं वेगळं अस्तित्व दाखवून देत होता. केसींना थोडीच पण गाढ झोप लागली होती. जाग येताच त्यांना फ्रेश वाटलं. पाणी पिऊन, कपडे करून ते फिरून येण्यासाठी बाहेर पडले. मिसेसनी त्यांची तयारी बघून विचारलं, अहो, लिहायला बसणार होतात ना तुम्ही? थोडं फिरून येतो, 9च्या पुढे बसेन. तोवर लोकांची ये जा संपलेली असेल. पायात चपला अडकून स्वतःच्याच विचारात ते घराबाहेर पडले. त्यांना शहरातल्या गजबजाटापासून लवकर दूर जायचं होतं. गावातून काय फिरायचं हा त्यांचा प्रश्न असे. कुणी ओळखीचं भेटू नये असंही वाटत होतं. गावाबाहेर येताच गार वारा जाणवत होता. झाडं काळोखाचे बुरखे पांघरून स्तब्ध उभी होती. रस्त्यावर तुरळक गर्दी होती. पाय दुखायला लागले तेव्हा ते परतले. इतक्या लांबवर फिरून येऊनही उपयोग नव्हता. हवं तसं काही जमलेलं नव्हतं. ते फार बेचैन झाले. आपल्यातला लेखक संपला असंही त्यांना वाटलं. इथून पुढे पेन हातात धरायचं ते कोरडं ऑफिसचं काम उरकण्यासाठी किंवा महिन्याच्या जमा खर्चात 100 रुपयांची तूट कशी कुठे सुटून गेली हे पडताळून बघण्यासाठी असंही वाटून गेलं. ते तडक खोलीत गेले. त्यांनी आल्या आल्या दार लावून घेतलं. मिसेस मुलांना सांगत होत्या, आता अभ्यासाला बसा, गोंधळ करू नका, बाबा लिहायला बसतायत. केसींना वाटलं खुद्द आपल्या बायकोलाही वाटतं इतरांपेक्षा आपल्या नवऱ्यात वेगळं काहीतरी आहे. आपल्याला यापुढे लिहिणं सुचलं नाही तर तिला नक्कीच वाईट वाटेल. आपण लिहितो म्हणून तिला किती बरं वाटतं. आपल्याला लिहायला हवंच. केसींनी बाहेर जाऊन आलेले कपडे बदलले. हँगरला लावलेला लेंगा झब्बा घातला आणि चाळा म्हणून ते आरशापुढे येऊन उभे राहिले. त्यांनी भांग पाडला. केस नीट वळवले. मनात विचार होतेच, घुसळण होतीच. मनाची तयारी झाली होती. ते काठाशी येऊन ओथंबून उभं होतं. केसींनी पेजेसवर नंबर टाकले. टाकतच गेले आणि 13वा नंबर कागदावर टाकून होताच ते थांबले. लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी नेहमीच कथावस्तू सुप्तावस्थेत मनात असते. शब्दसंख्या माहीत नसते, तसेच शब्दही परिचित नसतात. पण अचानक काहीतरी होतं आणि एकावर एक वीट रचली जाऊन इमारत उभी राहते. तशी कथावस्तू आकार घेत सुटते. हात दुखून आले तरी मन थकत नाही. ते पुढे पुढे धावत असतं. एक विलक्षण गती आलेली असते. अशा वेळी जे लिहू ते त्या निर्मितीचं असतं. लेखक फक्त शब्दवाहू असतो. लिहून लिहून थकवा आलेलाही त्याने अनुभवला होता. पण शरीर श्रमलं, थकलं तरी मन तृप्त असे. एक विमल आनंद आत थुईथुई करत असे. आज असं होत नव्हतं. कुठेतरी सर्व हटून बसलं होतं. एरवी झरझर चालणारी त्यांची लेखणी पुढं सरकतच नव्हती. काही स्फुरतच नव्हतं. डाव्या हाताशी नंबर टाकलेल्या, मार्जिन आखलेल्या कोऱ्या कागदांची चळत तिष्ठत होती. यावेळेस अगदी नावापासनं सगळं नवीन, वेगळं द्यायचं असंही त्यांच्या आत ठरत होतं. त्याची अस्पष्ट कल्पना त्यांना येत होती.
त्यांनी कागद पुढ्यात घेतला, त्यावर सुटका असं शीर्षक लिहिलं आणि उजव्या हाताशी केसी अशी अक्षरं लिहून ते थांबले. थांबून राहिले. क्षण, 2 क्षण, 10 क्षण. मग त्यांनी त्या कागदावर मोठ्या अक्षरात श्री लिहिला. हा कागद वाया जाणार हे कळून आलेलं होतं. श्री या अक्षराभोवती चौकट टाकून झाली, फुलांची वेल भोवती चढवून झाली. 3री 4थीची मुलं वहीवर नावाभोवती चौकट आखून ती सजवतात ना, अगदी तशी. मग ते थांबले, श्री या अक्षरावर नजर ठेवून. कागदाच्या मध्यभागी त्यांनी थोड्या मोठ्या अक्षरात नाव लिहिलं, गंगाराम. ते पुन्हा अडखळले. पुन्हा लिहिलं, ठिपसे. आणि नंतर लिहिलं, पाटील. स्वतःशीच त्या नावाचा उच्चार करून पाहिला, गंगाराम ठिपसे पाटील. त्यांनी त्या नावाभोवती वर्तुळ आखलं. वर्तुळानंतर वर्तुळ. टोपलीत नाव ठेवावं तसं ते दिसत होतं. हेच नाव आपल्याला का सुचावं कळेना त्यांना. आजवरच्या त्यांच्या लिखाणात असं ग्रामीण मराठा समाजातलं नाव आलेलं नव्हतं. कुमार, विजय, मंदार, कौशिक, आदिती, श्वेता ही अशीच भोवती वावरणाऱ्या माणसांची नावं किंवा ऐकलेली नावंच आली होती. कथांचे विषयही तसेच होते. पण त्यांना गंगाराम नाव आवडलं, वेगळं वाटलं. या नावामुळे काही सुचू शकेल असंही वाटलं. त्यांनी पेन बंद केलं, मिटून ठेवलं. डोळे मिटले आणि हनुवटीला हाताचा आधार देत विचार करायला लागले. आत बारवेच्या पायऱ्या उतरून पाण्याकडे एका ओढीनं जावं तसं. तोच त्यांना खोलीत कोणीतरी प्रवेश केल्यासारखं वाटलं. वेगानं वारा आत घुसावा तशी खिडकी फडफडली. केसींनी डोळे खाडकन उघडले. एकदा खिडकीकडे आणि एकदा आतून त्यांनीच बंद केलेल्या दाराकडे थोडंसं भयभीत होऊन बघितलं. त्यांना काही जाणवलं नाही. खिडकी लगतच्या कोपऱ्यात मात्र धूसर पट्टा जाणवला. धूर घरात यावा तसा, पण त्याला आकार नव्हता. उभ्या ओंडक्यासारखं काहीतरी दिसत होतं. त्यांना वाटलं घट्टपणे डोळे मिटून घेतल्यामुळे असा भास झाला असावा. त्यांनी डोळे चोळले. चेहऱ्याभोवती घोंगावणारी माशी झटकावी तसा त्यांनी तो विचार झटकून टाकला. ढगाकडे बघताना नाही का वाटत आपल्याला की हा ससा आहे, ते पांढरं कबूतर आहे, ही म्हैस आहे, किंवा जमिनीवर सांडलेल्या पेल्यातल्या पाण्यामुळे दाढीवाला म्हातारा दिसतो. पाणी सुकत जातं तशी आकृती पुसट पुसट होत जाते, हळूहळू उडून जाते. ओत्याचं नव्हतं होतं ना, तसंच झालेलं असावं. आपण कशासाठी स्वतःला या खोलीत कोंडून घेतलंय हे त्यांच्या लक्षात येताच ते ताठ झाले, पुन्हा थोडंसं सावरून बसले. खोलीत इकडे तिकडे न बघता त्यांनी समोर असलेल्या कागदावर नजर स्थिर केली. गंगाराम ठिपसे पाटील भोवती पुन्हा एक वर्तुळ आखून झालं, पुन्हा दुसरं, मग 3रं. संतापानं त्यांनी पेन मिटून ठेवलं, कागद आवरून ठेवले. खोलीतला मोठा दिवा मालवला. खिडकीतून चांदणं आत येत होतं. विचार करायला तेवढा प्रकाश माफक होता. खोलीतल्या वस्तू मात्र जाणवत होत्या. एखादा दिवस काही न सुचण्याचा असतो असं त्यांना वाटून ते कॉटवर आडवे झाले. डोळ्यांवर आडवा हात ठेवला, पायांची मिठी घातली. सुचलं तर उठून लिहू किंवा उद्या नाही तर परवा. असं ठरवल्यानं मनावरचं थोडं ओझं उतरलं, उदासी वितळली. पण विचार गर्दी करून होतेच. समजा हेच नाव वापरायचं कथेत, तर कथा कशा स्वरूपाची असेल, तिची भाषा कशी असेल, तिचा आशय कसा असेल आणि नावामुळे विषय सुचेल का? तोच खिडकीजवळच्या कोपऱ्यातनं एका पूर्ण पुरुषाच्या स्वरातला आवाज आला.
का बोलवलंय मला? केसींना त्या आवाजातला भारदस्तपणा जाणवला, त्याचबरोबर स्वरातला उदासपणा आणि भकासपणा सुद्धा. ते ताडकन कॉटवर उठून बसले. भीतीची एक लाट शरीरावरून झरझरून गेली. त्यांचं सगळं अंग शहारून गेलं. अंगभर गोवराचा पुरळ उठावा तसं. त्यांच्या नकळत त्या मंद चंदेरी प्रकाशात ते खोलीभर नजर फिरवून आले. खिडकीच्या बाजूला असलेल्या खोलीच्या कोपऱ्यात एक अस्पष्ट धुवट आकृती त्यांना दिसली, सिलाउटसारखी. खोलीत कोण आहे माझ्या? कोण आहे खोलीत? असं म्हणत ते कॉटवरनं उठले, धडपडले, अडखळले, कसेबसे सावरत उभे राहिले. त्यांना खोलीतला मुख्य प्रकाशमान 100 कॅन्डल्सचा दिवा लावायचा होता. त्या कोपऱ्यात काय आहे ते बघायचं होतं. त्यांचा हातही बटनाकडे गेला, पण त्या कोपऱ्यातनं आज्ञा झाली, दिवा लावू नकोस. नको म्हणतोय ना मी. केसींनी हात खाली घेतला, लुळा पाडल्यासारखा. त्यांचं सर्वांग यव्हाना घामानं डबडबलेलं होतं. तू 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 कोण आहेस? काय हवंय तुला? केसींचा थरथरत्या आवाजातला प्रश्न. ती आकृती थोडी हलली असं त्यांना वाटलं. कुणीतरी गदगदून हसतंय असाही भास झाला. मी सांगू तुला, तू नाही ओळखलंस. खरंच नाही, देवा शपथ नाही ओळखलं, माझ्या गळ्या शपथ नाही. आपण कधी कुठे भेटलो? तू मला कसा काय ओळखतोस सांग ना. केसींचा केविलवाणा स्वर. अरे तू तर लेखक, नव्या जगाची कल्पनेनं निर्मिती करणारा, नव्या विषयांच्या आणि आशयाच्या शोधात भटकणारा. तुला जाऊ देत. मी गंगाराम ठिपसे पाटील. तू गंगाराम ठिपसे पाटील? शक्य नाही आहे ते. खोटं बोलतोयस तू. अरे ते तर माझ्या कल्पनेनं कागदावर मी उतरवलेलं नाव आहे. ते कल्पनेनं मी निर्माण केलेलं. कल्पनेचं सत्याशी नातं नाही, नसतंच. नाही, असेल असूही शकतं, पण हे नाही खरं वाटत. खरंच नाही. काय खरं वाटत नाही? की मी कागदावर नोंदवलेलं नाव, त्या नावाचा माणूस प्रत्यक्ष, अगदी प्रत्यक्ष असेल, असूही शकेल तू म्हणतोयस तर. पण तू समजतोस तसा मी होतो खरा, जिवंत, हाडामांसाचा, सच्च्या दिलाचा. पण होतोच, आता नाही. आणि जगाच्या अंतापर्यंत केव्हाही कुठेही नाहीच, नसणारच. पुनर्जन्माचा हा एकच चान्स, एकच संधी, तीही पुन्हा जगण्यासाठी नाही. मग कशासाठी? केसींनी रागाने विचारलं. शोभाला माझी व्यथा कळावी म्हणून, माझ्या मृत्यूचं खरं कारण कळावं म्हणून, तिचा गैरसमज दूर व्हावा म्हणून. ही शोभा कोण? तिचा तुझा संबंध काय? आणि तू इथे येऊन मला हे सगळं सांगावं, याच्याशी माझा संबंध काय? सांग ना. कुणी दिला तुला माझा पत्ता, माझं नाव, हे घर, ही खिडकी, याचा ठाव ठिकाणा? शोभा माझी प्रेयसी, कृष्णकांत बोरसे पाटलांची कन्या, वय वर्ष 22, सुंदर, स्मार्ट, पदवीधर. कृष्णकांत बोरसे पाटील, ते साखर कारखानदार, चेअरमन, त्यांची मुलगी? त्यांचीच मुलगी. ती माझी प्रेयसी होती. तिने आत्महत्या केली का? घडतात अशा केसेस. एक वयच असं असतं की माणूस जगताना विचारांपेक्षा भावनेला महत्त्व देतो.
नाही, तू समजतोयस तसं काही नाही आहे. तिने आत्महत्या केली नाही, पण काय, तिने तुला फसवलं, दुसऱ्याशी लग्न केलं. तिनं दुसऱ्याशी लग्न केलं, पण आमच्या प्रेमभंगामुळे नव्हे, माझ्या नसण्यामुळे. माझा अपघाती मृत्यू झाला असं तिला सांगण्यात आलं. माझे रक्तानं भरलेले कपडे तिला दाखवण्यात आले आणि मी या जगात नाही हे तिला मानावं लागलं. तुला काय झालं? अपघात? कसा? का तुला आत्महत्या करायची होती? असतात अशी भ्याड माणसं जी प्रसंगांचं ओझं नाही पेलू शकत. नाही, मी भ्याड नव्हतो. दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही गाव सोडणार होतो, पळून जाणार होतो, पळून जाऊन लग्न करणार होतो. त्यासाठी मी शहरात जाऊन जीप आणली. तीच आणायला मी गेलो होतो. आमच्या कटाचा कोणाला तरी सुगावा लागला. कोणाला कशाला, खुद्द तिच्या बापाला. त्यानं मी शहरातून येताना माणसं मोटरसायकलवरनं माझ्यावर धडकवली. वळणावरची जीप रस्ता सोडून घसरली, झाडावर आदळली आणि समजलं मला. यात मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? तुम्ही कथा लिहिताना लिहा माझ्यावर कथा, खरी नावं घालून. सांगा सगळ्यांना, गंगारामचा मृत्यू ही आत्महत्या नव्हती किंवा दारू पिऊन बेभानपणे चालवलेल्या गाडीमुळेही नाही, तर त्याला मुद्दाम मारण्यात आलं, माणसं घालून. निदान शोभाला तरी कळायला हवं की तिच्यावर प्रेम करणारा माणूस भ्याड नव्हता. मला सत्य सांगायचंच होतं. माझा आत्मा भटकत होता, त्याला आज मार्ग सापडला. मुक्ती देणं तुमच्या हातात आहे. पण त्या कृष्णकांत पाटलांनी असं का केलं? त्याला त्याची मुलगी एका मंत्र्याच्या मुलाला द्यायची होती, ज्यामुळे त्याची पत वाढली असती. शोभानं स्पष्ट नकार दिला. तिने माझा स्पष्ट उल्लेख केला. लग्न याच्याबरोबरच करणार असं सांगितलं. एका सच्च्या प्रेमाशिवाय माझ्याकडे काहीही नव्हतं. त्यांना माझा काय उपयोग झाला असता? त्यांच्या वशिल्यानं मी ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो होतो, त्यांनी मलाच नष्ट करून टाकलं. खेळी आपल्या हातात घ्यायची तर कसाही डाव जिंकण्याची हिंमत ठेवायला हवी, ती त्यांच्याजवळ होती. तुम्ही माझ्यावर कथा लिहा. कृष्णकांतसारख्या दुष्ट माणसांची कृत्य समाजापुढे आणा. शोभाला खरं काय ते सांगा, बास, इतकीच मागणी आहे. माझं इतकं काम तुम्ही केलं तर मी जन्मोजन्मीचा ऋणी राहीन. केसी विचारात पडले. कृष्णकांत पाटलाविरुद्ध लिहायचं, एका पडदा पडलेल्या प्रकरणाची उस्कट करायची कठीण आहे ते, कारण ते फार बडप्रस्थ आहे. मग मी इथे रोज येणार, तुला त्रास देणार, तुला लिहायला लावणार. मी सुद्धा तसा जिद्दी आहे, सोडणार नाही तुला. मी पुन्हा उद्या येईन, असाच रात्री. खिडकी उघडी ठेव. आणि याची वाच्यता कुठे करू नकोस, नाहीतर आत्ता काही सांगत नाही, येतो मी. पांढऱ्या ढगाच्या पुंजक्यासारखा खिडकीतून कापड फेकावं तसा तो निघून गेला. केसी खिडकीतून दिसणाऱ्या चांदण्यांकडे बघत राहिले सुन्नपणे. काय करावं त्यांचं ठरेना. थोड्या वेळानं ते उठले. त्यांनी खिडकीची दारं बंद केली आणि ते कॉटवर येऊन पडले. सगळी खोली कसल्या तरी वासानं भरलेली होती. तो वास तो असताना इथे होता का नव्हता? का तो गेल्यावर जाणवला?
त्यांना कळेना. त्या वासानं त्यांना गुदमरल्यासारखं झालं. ते तिरीमिरी तुटले आणि त्यांनी खिडकी सताड उघडली. खिडकीतून बाहेर पाहायला लागले. तो धुराचा पट्टा कुठेच नव्हता. बागेत वाऱ्याच्या झुळकेनं फुलं मात्र फांद्यांसह झोका घेत होती, डोलत होती. केसींनी लिहायला घेतलेले कागद जमावून ठेवून दिले. आता कशाही प्रकारचं लिहिणं शक्य नव्हतं. मनाची शांती, एकाग्रता नष्ट झाली होती. ते कॉटवर येऊन पडले उताणे, पाय पसरून, हात दुमडून उशाखाली घेऊन. काय करावं त्यांना कळेना. गंगारामनं विषय पुरवला होता. लिहिणं, प्रसंगाची कलात्मकरित्या जुळवाजुळव करणं अशक्य नव्हतं. इतक्या दिवसांचा सराव होता. लिहिण्यातली तपश्चर्या होती. पण इथे वास्तवानं कल्पनेवर मात केली होती. आजवरच्या लिखाणात कल्पनेनं वास्तव सुंदर, आभासमय करून टाकलेलं होतं. विचार करता करता कधीतरी डोळ्यात झोप उतरली. त्यांचा जागृतावस्थेचा तीर सुटला आणि नेणिवेच्या प्रदेशात प्रवास सुरू झाला. ते तोंड देऊन चहा घेण्यासाठी टेबलाशी येऊन बसले तेव्हा मिसेस केसींनी विचारलं, किती झालं लिहून? आणि काल लवकर थांबवलं का हो? दिवा मालवलेला दिसला. केसींच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. थोड्याशा तुसड्या स्वरात ते म्हणाले, तुझा काय संबंध आहे माझ्या लिखाणाशी? किती चौकशी करशील? बाहेर खुडबुड किती होती. कसं शक्य आहे चित्त एकाग्र होणं? अहो, तरी मी मुलांना सांगत होते गडबड करू नका म्हणून. काय करणार आता? मी मला जमेल तेवढं बघतीये, त्या निराशेनं म्हणाल्या. केसींना दुसराच संशय आला होता. ही खोलीशी येऊन तर थांबली नसेल. आतला संवाद तर हिच्या कानावर पडला नसेल. पण तसं नसावं. कारण तसं असतं तर ती चौकसपणे काहीतरी विचारती झालीच असती. मिसेसच्या स्वभावाची त्यांना कल्पना होती की. जाता जाता त्यांनी वाक्य फेकलं, जरा कृपा करून माझ्या खोलीकडे फिरकू नका. पावलांचा आवाज, दबक्या आवाजातली कुजबू, छे 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 छे, फार 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 खडबड खडबड चालली होती. मग मी ठेवून दिलं लिहिणं. वैतागाचं एक झलकीदार प्रदर्शन करून ते स्वतःच्या खोलीत आले. त्यांनी दार लोटून घेतलं. खिडकी लगतच्या त्या खिडकीशी जागेजवळ आले. वाकून जमीन न्याहाळायला लागले. काय बाकी उरणार होतं? पावलांचे ठसे? ते कसं शक्य होतं? धुराचे ठसे असतात? असू शकतात? त्यांनी झिणझिण्या आल्यागत स्वतःचं मस्तक हलवून घेतलं आणि ते चाळा लागल्यासारखं खिडकीशी येऊन बाहेर पाहायला लागले. बागेत सकाळी फुलझाडांना पाणी दिल्यामुळे टवटवी आली होती. एक प्रकारचा ओला गारवा कोवळ्या उन्हातही मनाला जाणवत होता. थोडंसं लवकरच त्यांनी ऑफिसची तयारी केली आणि ते 1 तास अगोदर घराबाहेर पडले. आपण नेहमीसारखं वागत नाही होत हे त्यांनाही जाणवत होतं, कारण डबा त्यांच्या हातात देताना मिसेस बावरलेल्या होत्या. काय होतंय तुम्हाला? असं फक्त केसी चिडतील म्हणून त्यांनी शब्दात विचारलेलं नव्हतं. आज ऑफिसात भरपूर काम होतं. केसींना संपादकाचं ते पत्र, खिडकी, कालची रात्र, कागद काही आठवलं नाही. ते भराभरा काम उरकत राहिले. नेलेला डबाही खाल्ला नाही. विश्रांतीच्या वेळी चांगला कडक 2 कप चहा मात्र मागवलेला होता. रात्री लवकर जेवण करून ते सवयीनं खोलीत आले. खिडकी उघडीच होती. त्या खोलीतल्या कोपऱ्यातही काही डोळे फाडून बघून दिसत नव्हतं. दुरून येणाऱ्या पाहुण्यांची वाट बघावी तशी केसी त्या अस्तित्वाची वाट बघायला लागले. त्यानं यावं असंही त्यांना वाटत होतं, कारण त्यांनीच काल सांगितलं होतं, मी उद्या येणार. समजा सांगितल्याप्रमाणे तो आलाच तर आपली काय तयारी आहे? आपण काय बोलणार आहोत त्याच्याशी? आणि आपण काय सांगणार त्याला? तू पुन्हा येऊ नकोस, मी सांगेन तुझी कथा, कशाचीही पर्वा न करता. त्या क्षणी केसींना जाणवलं की लेखकाची सुद्धा एक जबाबदारी आहे, असतेच. एक बांधिलकी मानावी लागते. स्वतःशीच काही ठरवावं लागतं की आपण का लिहितो, कोणासाठी लिहितो.
जबाबदारीनं लिहिण्याचे बरे वाईट परिणाम भोगायची त्याची मानसिक तयारी असते का? त्यांनी ती स्वेच्छेनं स्वीकारावी का? न स्वीकारल्यास इतक्यात खिडकी थाड थाड फडफडली. काहीतरी फाटल्यासारखा आवाज झाला आणि कोणाची तरी अस्पष्ट हालचाल कानांवर पडली. केसींचं सारं शरीर गार पडलं. कारण आजची रात्र नवी नव्हती. तिला कालच्या रात्रीची पार्श्वभूमी होती. एक अनुभवाचा पदर हाताशी होता. ते जागीच निश्चल बसून होते. नजर खिडकी, तिच्या आसपासचा परिसर यावर आणि भोवती चौकसपणे फिरत होती. कालचाच तो पांढरट विरविरीत पट्टा आज कुठे दिसणार या खोलीत, ही सुद्धा उत्सुकता होतीच. बघता बघता त्याच कोपऱ्यात ठराविक उंचीवर तरंगता असा तो पट्टा त्यांना जाणवतच गेला आणि त्यांची खात्री पटली, तो आलाच. ते तरीही गप्पगार होते. मनात शब्द होते, पण त्यांना उच्चारांचे अंकुर फुटत नव्हते. आजवरच्या आयुष्यात न आलेल्या एका वेगळ्या अनुभवानं त्यांना भयचकित केलेलं होतं. क्षण शांत होते. स्वर आवाज विरहित शांततेच्या तटाशी थांबलेले होते. त्याच कोपऱ्यातनं आवाज आला. मग काय ठरलंय तुझं? केसी जीभ तोंडात धरून गप्प. सांगणार आहेस का? कमी जाऊ, पण मी उद्या पुन्हा येईन, येतच राहीन. तुला माझी व्यथा सांगावीच लागेल, नाहीतर काय करशील रे? तुझा गळा दाबीन. नंतर तुझ्या घरात मला मुक्तता मिळेपर्यंत थैमान घालीन. मृतात्म्याला आव्हान देणं इतकं सोपं नव्हे. आता भोग त्याची फळं. आणि जर मी तुला हवं तसं लिहिलं तर मी पुन्हा इथे कधीही येणार नाही. मला मुक्ती मिळेल, भटकंती संपेल. मित्रा, तू एक लेखक आहेस, तुला हे करणं सहज शक्य आहे. निदान 2 प्रेमी जीव, त्यांच्यासाठी तू तुझी लेखणी झिजवू शकत नाहीस. करेन, लिहीन मी. केसी त्याच्या नकळत बोलून गेले आणि खोली एकदम शांत शांत झाली. त्यांनी वेगानं स्वतःला कॉटवरनं उतरवलं आणि ते पुढ्यात कागद घेऊन लिहायला बसले. क्षणभर थांबले आणि लिहायलाच लागले. लिहितच सुटले. पाठीमागून आपल्याला कोणीतरी प्रॉम्प्टिंग करतंय असंही त्यांना भासत होतं. कुणीतरी पाठीशी झुकून आपण लिहित असलेलं वाचत असल्याचं त्यांना जाणवत होतं. पण केसींना तेवढा वेळ नव्हता. लेखणी झरझर पुढे पुढे जात होती. पाठ केलेलं उतरवावं तसं लिखाण एका वेगानं संपत होतं. त्यांनी पेन बाजूला ठेवून बोटं 2दा जोडली होती. खांद्यापासून हात झटकला होता, इतकंच. त्यांचं लिहून झालं तेव्हा तांबडं फुटलेलं होतं. गार वारा खोलीत खिडकीतून झुळझुळ फिरत होता. पानांची चळत उजव्या हाताशी होती. मिसेसनी दारावर टकटक केली. केसींचं लिहून झालेलं होतं म्हणून ते उठले. रात्रभर खुर्ची आणि टेबलाशी बसल्यामुळे अंग ताठरून गेलं होतं. कंबर धरली होती. सततच्या लिहिण्याची त्यांना सवय होती, पण आजचा अनुभव काही वेगळाच होता. भयानक शिणवटा देणारा. असं झपाटले पण गेल्या कितीतरी वर्षात त्यांनी अनुभवलेलं नव्हतं. लिखाण त्यांच्यावर स्वार झालेलं होतं. कब्बशी हातात देत मिसेस म्हणाल्या, रात्रभर लिहित होतात? कमाल आहे तुमची. इतकं काय लिहिलं? मी वाचेन दुपारी, मग पोस्ट करा. नाही, नको. प्रकाशित झाल्यानंतर वाच. चहा पिऊन होताच त्यांनी कागद बॅगेत टाकले. त्यांना ते कोणाला दाखवायचेच नव्हते, मिसेस केसींना सुद्धा. ऑफिसमध्ये वाचून लिफाफ्यात घालून त्यांनी ते लिखाण संपादकाकडे पाठवलं. त्यांनी हुश्य केलं. डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं, पायातल्या बेड्यात तुटून पडल्यासारखं.
एका कर्तव्यातून स्वतःची मुक्तता करून घेतल्यासारखं. संपादकाची प्रतिक्रिया काय असेल याकडे मात्र त्यांचं लक्ष लागलं. त्यांना कथा आवडली, त्यांनी स्वीकारली, प्रकाशित केली तर आनंदच होता. आणि जर समजा तसं नाही घडलं तर मग ती कोणाकडे पाठवायची? संपादकाला सत्याचा संशय आला तर काय करायचं? ललित साहित्याचा पाया, मूळ गाभा हा सत्यच आहे. सत्याचं हुबेहूब दर्शन म्हणजे साहित्य. सत्यातल्या वास्तवाचे धगधगीत ओबडधोबड कंगोरे काढून टाकले की उरणारी कलात्मक मांडणी म्हणजे साहित्य. त्यांचं गेल्या 10-15 वर्षातलं साहित्य हे अशाच प्रकारचं होतं. सत्य घटनेबद्दल चिंतन, घटनांची सोयीस्कर कलात्मक मांडणी, त्यातलं यश हीच निर्मिती आणि त्यातून निर्माण झालेलं सौंदर्य. संपादकाचं पुढच्याच आठवड्यात पत्र आलं. कथा आवडली, एकदम वेगळी वाटली, प्रकाशित करत आहोत. केसींना वाटलं संपादकांना कृष्णकांत पाटील माहीत नसावेत, शोभा माहिती नसावी, गंगारामही माहिती नसावा. त्यांची पेपरात छापून आलेली बातमी त्यांनी वाचलेली नसावी. मृत्यूच्या, अपघाताच्या अशा कितीतरी बातम्या दररोज पेपरात येतात, पण त्या सगळ्यावर कथा नाही ना होऊ शकत. लेखकाला प्रेरणा देणारा एक संदर्भ त्यात गावसावा लागतो, मग त्या घटनेची कथा होते. बातमी उरत नाही, वेगळेच कलात्मक रंग त्यात उतरतात. 2 महिन्यांनी कथा प्रकाशित झाली. मधल्या काळात खिडकी उघडी असूनही कुणाचा वावर जाणवलेला नव्हता. कसला उग्र दर्प पसरून नव्हता. म्हणजे केसींना वाटलं गंगारामच्या आत्म्याला मुक्ती मिळाली, त्याची तडफड संपली. लेखनाच्या उभ्या 15 वर्षाच्या कालावधीत काहीतरी समाधान देणारं हातून घडून गेलेलं होतं. वाचकांचीही पत्रं येत होती. त्यांना जाणवलेलं कथेचं वेगळेपण त्यांनी त्यांच्यापरी लेखकापर्यंत पोहोचवलं होतं. केसींनी सगळ्या प्रतिक्रिया जपून ठेवल्या. केसींनाही गंगाराम प्रकरणाचा थोडा विसर पडला होता. पुन्हा काय लिहायचं या विचारात त्यांनी मनाला गुंतवायला सुरुवात केली होती. त्या दृष्टीनं मनात खळबळ सुरू होती, विचार तरंगत होते. केसी ऑफिसातनं येऊन चहा घेऊन फ्रेश होऊन शांतपणे पेपर चघळत आराम खुर्चीत पडून होते. तोच दारापुढे रिक्षा थांबली. रिक्षातनं एक तरुणी बाहेर पडली. शोधक नजरेनं घरात आली. उभ्यानंच तिने विचारलं, आपणच केसी, त्या कथेचे लेखक? तिच्या आवाजात संशय होता, संकोच होता, नजर घाबरट होती. वाचत असलेल्या पेपरची घडी करून त्याने डाव्या हाताशी स्टुलावर ठेवली आणि शोधकपणे त्या तरुणीकडे बघून म्हणाले, अहो मीच केसी, त्या कथेचा लेखक. आपण? शेजारच्या खुर्चीवर बसत ती म्हणाली, मी शोभा, बोरसे पाटलांची शोभा, गंगारामची प्रेयसी. पण आता शोभा नखाते, एका मंत्र्याची सून. पण तिच्या डोळ्यात राग, संताप मावत नव्हता. चेहरा लाल झाला होता. डोळ्यात कसले तरी विषारी भाव उमटून गेले होते. गंगारामच्या जीपला मुद्दाम अपघात घडवून आणला असं तुम्ही कथेत लिहिलंय, ते खरं आहे का? खुद्द माझे वडील त्यांनीच हे केलं? आपण पुरावा देऊ शकलात तर मी माझ्याच वडिलांविरुद्ध केस करीन. केसींना घटना असं वळण घेईल असं वाटलंच नव्हतं. पण काहीच वादळ माजणार नाही हेही सत्य नव्हतंच ना. ते शांतपणे म्हणाले, गंगारामचा खून झालाय हे सत्य आहे. त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलेला नव्हता आणि पळून जाणे इतका तो भ्याड नव्हता. पण अनेकांच्या माऱ्यापुढे अभिमन्यूसारखा तो एकटा पडला हे मात्र खरं आहे. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? तेवढं तुम्ही विचारू नका, ते सांगणं अशक्य आहे. मीही कोणाच्या तरी वचनात आहे. अशा प्रकारची वाच्यता करून मला स्वतःला अडकायचं नाही आणि त्यालाही गोवायचं नाही. तुम्हाला सत्य सांगणं, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच त्या लिखाणाचं ध्येय होतं आणि ते आताच साध्य झालेलं आहे. तुमची कल्पना सत्याला स्पर्श करून गेली असं मी समजू? तुम्ही थोडं स्पष्ट बोला ना. नाही, हा सगळा कल्पनेचा खेळ नाही आहे. सत्यानं कल्पनेचा आधार घेतला आहे, विश्वास ठेवा. आणि आता घटना घडून गेली आहे. तुम्हीही लग्न करून बसलाय.
तेव्हा खूप मागे जाऊन राग द्वेष उकरून काढून तुम्हाला तरी काय मिळणार आहे? मला सूड घ्यायचा आहे, मी वडिलांनाही सोडणार नाही. त्याचा अपघात झाला असं सांगितलं, तो गाव सोडून पळून चालला होता असं मला सांगितलं, आणि आता तो नाहीच आहे म्हटल्यावर मग मी. शोभाचा कंठ दाटून आला तरीही त्यात पराभव होता. आपल्या लेखनातली नायिका आपल्या पुढे येऊन प्रकटून बोलतीये हा विचित्र योगायोग केसी अनुभवत होते. कसली तरी एक अनामिक थरथर शरीरभर हेलकावत होती. शेवटी शोभा गेली थोडीशी निराश होऊन. तिला पुरावा मिळालेलाच नव्हता. एक सोडाचं वर्तुळ असंच अर्धवट पडून राहिलं होतं, पण केसींचाही नाईलाज होता. तिचं कसं आणि काय समाधान करावं केसींना कळेना. गंगारामच्या आत्म्यानं येऊन मला सांगितलं असं सांगितलं असतं तर तिने विश्वास ठेवला नसता. हळूहळू ऑफिसात मित्रात केसींना बघून कुजबूज मात्र व्हायला लागली. ती कशासंबंधी आहे हेही केसींना माहिती होतं, पण केसींना कोणालाच उत्तर द्यायचं नव्हतं. दत्ता हेळमकरनं हटकून विचारलं, अरे बाबा, तुला कथाच लिहायच्या तर इतर विषय काय नव्हते का तुला? त्या कृष्णकांत बोरसे पाटलाच्या का फंदात पडला तू? अरे त्याची पोरगी लग्न करून संसार पण करायला लागली, तू का तिच्या प्रियकराचा मुडदा खणून काढत बसला? अरे फार बडप्रस्थ आहे, प्रमोशन जाईल तुझं, प्रसंग आला ना तर नोकरीसुद्धा जाईल. प्रमोशनचं ठीक होतं, पण नोकरी सुटण्याचा कोर्ट कचेरीचा जेव्हा प्रश्न आला ना तेव्हा केसी थोडे घाबरले. 4च दिवसात कृष्णकांत बोरसे पाटील जीप घेऊन केसींच्या दारात हजर. अचानक नेत्याचा वेश, नजरेत जरब, वाणीत कडवेपणा. उभ्यानंच गरजत म्हणाले, किती पैसे भेटले त्या लेखनाच्या? नाही, तुला काय मिळालं आम्हाला डिवचून? बरं नाही केलं तुम्ही. अरे पैशाची अडचण असली, कसली नड असली, वशीला लागला असला तर समोर येऊन सांगायचं ना. अरे चुटकीसरचे काम करून टाकलं असतं आपण. त्यांच्यासोबत आलेले तिघही केसींचा गळा धरण्याच्या पवित्र्यात होते. प्रश्न फक्त त्यांच्या इशाऱ्याचा होता. कृष्णकांत बोरसे पाटलांनी चेकबुक केसींपुढे टाकलं आणि सवाल टाकला, चल हो पुढं, आकडा टाक, आम्ही सही केलेली आहे. उद्याच्या समध्या लोकल पेपरात बातमी ठळक अक्षरात यायला पाहिजे. हे ती नाही, हा दुसराच गंगाराम आहे. केसी स्थिर होते. चेकबुककडे त्याने पाहिलंही नाही. मोहाचा क्षण म्हणतात तो हाच असावा. 30, 35, 50 कुठल्याही हजाराचा आकडा ते टाकू शकले असते. पापाची किंमत जब्बर असते, पण ती तेवढी द्यावीच लागते. माणसाची ती सुद्धा तयारी असते. केसींनी चेकबुक उचललं, कृष्णकांत बोरसे पाटलांकडे दिलं आणि दिलगिरी व्यक्त करत म्हणाले, आपण इथवर माझ्यासारख्या एक शूद्राकडे आलात, मी आपला आभारी आहे. हे बघा, मला पैसा नको आहे, एक सत्य मला सांगायचं होतं ते मी सांगितलं. अरे पुरावा दाखव ना मग. गरज नाही, पाप लपत नाही. ते इथं दाबलं गेलं की दुसरीकडनं बाहेर पडतं, त्याला मी वाट करून दिली. तुम्ही तुम्हाला हवी ती कारवाई करू शकता. मला द्यायची ती उत्तरं मी कोर्टात देईन. थोड्या वेळानं जीप सुरू झाल्याचा, दूर गेल्याचा आवाज त्यांच्या कानावर आला. केसींना वाटलं, एका निर्मितीसाठी आपल्याला किती पिंजऱ्यातून उभं राहून साक्ष द्यावी लागते. मग त्या परमेश्वराचे किती हाल होत असतील. पुढे 6 महिने कोर्ट कचेऱ्या झाल्या. कोर्टात कृष्णकांत बोरसे पाटील, शोभा, तिचा नवरा, केसी, केसींच्या मिसेस सगळे होते. केसींनी कुठे मौन पाळायचं, कुठे फट ठेवायची, सगळं स्वतःशी विचार करून ठरवलेलं होतं. त्यामुळे त्यांचा कुठेच गोंधळ उडालेला नव्हता. केसींच्या साक्षीनं लोक काय समजायचं ते समजले. कृष्णकांत बोरसे पाटलांनी पैशाची पुडकी चारून वरच्या कोर्टातनंही निकाल त्यांना हवा तसा मिळवून घेतलेला होता. केसींना वाटलं, चला 15 वर्ष लिहून जी प्रसिद्धी मिळाली नव्हती ती त्या एका कथेनं त्यांना मिळवून दिली होती. सामान्य माणसेसुद्धा त्या कथेचे लेखक म्हणून त्यांना ओळखायला लागले. लोक सांगत होते, कृष्णकांत बोरसे पाटील हल्ली फार अस्वस्थ असतात. त्यांची कारखानदारीवरची चेअरमनशिप गेली. जिथे हात घालू तिथे त्यांना अपयश येत होतं. सुगी संपली होती.
आतून कीड लागल्यासारखं काहीतरी ढासळत होतं. ते खुद्द पाटलांनाही जाणवत होतं. कशाचा शाप होता, कोणाचा तळतळाट होता, हे लोकांना माहिती होतं. खुद्द पाटलांना सुद्धा माहिती होतं. त्यांची जनमानसातली पत संपलेली होती. जवळजवळ 8 महिन्यांनी केसींनी दुसरी कथा लिहायला घेतली. पण यावेळी सगळं पूर्वीच्यासारखं होतं. कुठेच गोंधळ नव्हता. मन स्थिर होतं. आराखडा स्पष्ट होता. कथेतली माणसं संपूर्णतः काल्पनिक होती, तरी त्यांची मुळं कुठेतरी मातीशी स्पर्शलेली होती. ते स्थिर मनानं एक एक ओळ लिहित होते, लिहितच होते. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांची कथा मुक्तता. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. तो व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.